चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाना तालुक्यात असलेल्या नवे गावच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तब्बल 30 वर्षांपासून गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नवे गाव हे कोरपाना तालुक्यात येत असताना गावाची ग्रामपंचायत वरोडा ही राजुरा तालुक्यात असल्यानं निर्माण झालेल्या प्रशासकीय विसंगतीचा फटका गावच्या विकासाला बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एक गाव दोन तालुके आणि विकास मात्र कुठेच नाही असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी थेट शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं आहे. ग्रामस्थांच्या मतानुसार शासनाच्या विविध योजना, विकास निधी आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांना वारंवार एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयापर्यंत चकरा माराव्या लागत आहेत. नवे गावकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली असून याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना झाली नसल्याचं ग्रामस्थांचं मत आहे. गावातील नाल्यांची अवस्थाही गंभीर असून सांडपाणी आणि घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार केली जात आहे. गावातील स्मशानभूमीचं काम 2 वर्षांपासून रखडलं आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्याचं ग्रामपंचायतींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवे गावच्या विकासाची जबाबदारी कुणाची, गावासाठी निधी का मिळत नाही आणि प्रशासकीय विसंगतीची शिक्षा सामान्य नागरिकांनी का भोगावी असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवे गावचा थेट राजुरा तालुक्यात समावेश करावा किंवा नवे गावची ग्रामपंचायत कोरपना तालुक्यात समाविष्ट करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकाच प्रशासकीय चौकटीत गाव आल्यास शासनाच्या योजना, निधी आणि विकास कामांची अंमलबजावणी अधिक सुरळीत होईल असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. मी माझी पोलीस पाटील राहणार नायगाव तालुका कोरपना इथला रहिवासी असून गेल्या 30 वर्षापासून या नालीची अवस्था एवढी गंभीर आहे. वेळोवेळी आम्ही याच्या बाबतीत तक्रार करूनसुद्धा ग्रामपंचायत कुठलं लक्ष देत नाही. ती म्हणते तुमची ग्रामपंचायत कोरपण्याकडे आहे, कोरपण्याकडे गेल्या का राजुऱ्याला म्हणते कोरपण्याकडे म्हणते राजुऱ्याकडे आहे. आमची अवस्था अशी होऊन गेली, धोबीकृता घरकाना घटा ही अवस्था आहे. त्यामुळे आमची या नालीच्या घाणेरडेपणामुळे मच्छर झाले, बिमार पडते पोरं, आम्ही बिमार पडतो. आमची तक्रार कुठे कोणी घ्यायला तयार नाहीत. तर याची सरकारनं जातीनं नोंद घेऊन आमच्या गावाचा विकास करावा ही माझी नम्र विनंती आहे. गेल्या 30 वर्षापासून नवेगाव हा गाव शासनाच्या विविध धोरणाच्या संदर्भात दुर्लक्षित होत आहे. तरी आमची शासनाला एकच मागणी आहे की नवेगाव हा गाव एक तर राजुऱ्याला जोडा किंवा नवेगावची ग्रामपंचायत ही कोरपना तालुक्यात सामील करा. एवढीच आमची शासनाला मागणी आहे. धन्यवाद.